स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये. इथे ह्या तुरीच्या शेंगा आणि काही वेफर्स आहेत. तर माझ्या ओळखीतल्या आहेत, त्यांनी आणून दिल्या. तर ह्या त्यांच्या शेतातील शेंगा आहे आणि आठवडी बाजार असल्यामुळे त्यांनी काही वेफर्स आणले. माझ्या मुलीसाठी पण आणले आणि त्यांच्या मुलीसाठी पण. तर त्या आणून दिल्या आणि खूप दिवसांनी घरच्या शेतातील शेंगा मिळाल्या. त्या विकत तर आपण घेतोच, पण विकतच्याला जे चव आपल्या शेतीतल्या शेंगाला असते ते विकतच्याला नसते. आणि विकतचे आणायचे म्हटलं तर त्या अशा आपल्या गावरानी मिळत नाही. त्या संकरित मिळतात. तर असो. आणि खरंच शेती ज्यांच्याकडे असली ना त्यांची खाण्याची मौज मजाच असते. आणि ज्यांच्याकडे शेती नाही त्यांना विकतशिवाय पर्याय नाही. त्यानंतर इथे सकाळी नाश्त्याची तयारी, एकीकडे पाणी लावलं आणि आता हा भाजीपाला. भाजीपाला आणला तर भाजीपाल्यामध्ये परत तुरीच्या शेंगा आणलेल्याच आहे आणि काल ज्या मिळाल्या त्या पण. तर अशा करून बऱ्यापैकी शेंगा झालेल्या आहेत. तर विचार करते त्याचे कळी गोळे करावे. तर म्हटलं हा भाजीपाला व्यवस्थित सगळं काढून घेऊया. आणि आज सकाळपासून लाईट नाही आमच्याकडे. लाईट बऱ्याच वेळची गेलेली आहे आणि आता 9 वाजत आलेले आहे. त्यानंतर एकीकडे खिचडी फोडणी दिली आणि आता इकडे थोडी मटकी वाचलेली होती. म्हटलं ती पण फ्राय करून घेऊ, कारण एक चपाती आहे त्यासोबत होऊन जाईल. तर इथे मटकी फोडणी द्यायची होती. त्यानंतर मला भाजी निवडायची होती. तर भाजीमध्ये पालक, कोथिंबीर आणि मिरची हे निवडून ठेवलं की अर्धा भाजीपाला निवडल्यासारखा होतो. बाकी भाजीपाला तर तो आपण फ्रीजमध्ये सेट करतोच. तर टमाटर वगैरे आणलेले आहे आणि टमाटर अजूनही स्वस्त झालेले नाही, का कुणास ठाऊक इतके महाग आहेत. त्यामुळे अर्धाच किलो आणले आणि टमाटरच जास्त लागतात. आता टमाटर स्वस्त असो की महाग, ते रोजच्या भाजीला पाहिजे आणि जे आवश्यक आहे ते पाहिजेच असते. बाकी एक वेळ भाजीचं नसलं तरी चालेल, पण टमाटर, सांबार, मिरची हे आवश्यकच असते. तर इथे मटकी फोडणी द्यायची होती आणि खिचडी मुलीला दिली खायला. आणि तिला रात्रीची जी शिळी खिचडी असली ती फोडणी दिलेली, भात असो, खिचडी असो किंवा चपात्या, ते फोडणी दिलं की ती खूप खाते. म्हणजे आवडीने खाते ती, तिला आवडते. तर रात्री थोडीशी मी जास्तच खिचडी करते, जेणेकरून सकाळी तिला नाश्त्याला होईल. तर आठवड्यातून एकदा तरी खिचडीचा बेत असतेच. एकदा किंवा दोनदा तरी असतेच. आणि त्यानंतर इथे मटकी फोडणी घातली. तर यामध्ये काही मी आलं लसूण पेस्ट वगैरे काहीच टाकलेलं नाही. थोडी हिरवी मिरची, कांदा पण ॲड नाही केला आणि थोडं टमाटर, थोडं मीठ आणि हळद बस. आणि अशी पण छान लागते. त्यानंतर इथे पाणी गरम होत आलेलं आहे आणि त्या भाजी निवडायला घेतली. तर कोथिंबीर भरपूर आणली, कारण ही कोथिंबीर आम्हाला आठवडाभरही पुरत नाही. त्यामुळे यावेळेस 20 रुपयाची आणलेली आहे आणि छान वास आहे, गावरानी आहे बिलकुल. पालक पण छान आहे. आणि हा भाजीपाला यावेळेस काही इथून मार्केटमधून नाही आणलेला आहे, एका खेडेगावातून आणलेला आहे. त्याच्यामुळे सगळं शेतातील आणि असं ताजं वाटत आहे. त्यानंतर इथे ही रूम आवरायची होती आणि गहू जे मी वाळवले त्यामध्ये परत सोंडे झाले. मला 1-2 सोंडे दिसले. आता ते परत वाळवायचे आहे. जास्त नाही, 10 किलो असेल ते. अजूनही लाईट आलेली नाही. तर म्हटलं हे फ्रीजमध्ये डबे लावून देते, जेव्हा येईल तेव्हा. आणि रात्रभर फ्रीज बंदच होता, त्याच्यामुळे तो काही थंड आहे नाही. त्यामध्ये पनीर पण आहे, थोडं बटर पण आहे. भीती त्याचीच वाटते की ते खराब व्हायला नको. बाकी भाजीपाल्याचं टेन्शन नाही, ते हिवाळ्यात इतकं खराब होत नाही. पण हे बटर पनीरसारखे पदार्थ लवकर खराब होतात. त्यानंतर शेंगा काढून ठेवल्या ह्या टोपलीमध्ये. त्या निवडायच्या होत्या मला, दाणे काढायचे होते. ते आता काढणार नाही, ते दुपारच्या वेळेस. आणि हे जे वेफर्स आहे ना, याच्यामध्ये ते पोंगे असतात. लहानपणी असं बोटामध्ये टाकून आम्ही खायचो. तर ते मी मुलीला करून दाखवत होती की असं तू करत जा. पण तिला काही इतकी याच्यामध्ये आवड नाही आणि आताच्या मुलांना एवढं काही आवडतच नाही. आणि त्यांना कसं आहे की त्यांचं मोबाईल, टी व्ही, बाकी जुन्या गोष्टी आपल्याला काही दिसलं की आठवतंच की लहानपणी असं-असं करायचं. तर तेच मी तिला सांगत होती. मग ती बोलली की दाखव, मी पण करून पाहते. मग तिला दिले, तिने करून पाहिले. त्यानंतर इथे भांडे घासायचे होते. तर म्हटलं सगळं भांडे घासायचं म्हटलं की तिकडनं पाणी आणावं लागते. तिकडे मागे टप असते, चाळणी असते. सगळं इकडे घेऊन येते मी. त्यानंतरच भांडे होतात. आता भांडे वगैरे झाले आणि आता हे सगळं क्लीन करून घेते. नंतर कपडे धुवायचे आहे. आणि इथे हा जो पडदा लावलेला आहे ना, हा पडदा असा ट्रान्सपरंट आहे. तर मला तो काढायचा आहे, दुसरा लावायचा आहे तिथे. आणि लाईट कलर असल्यामुळे मुलगी जाता येता त्याला हात पुसते, लवकरच खराब होतो. तर तो काढून आता दुसराच आणावा लागेल, कारण तो मलाही इतकं काही फारसा ठीक वाटत नाही. आधी सुरुवातीला वाटलं की नाही ठीक आहे, पण त्यानंतर मुलगी जाता येता हात पुसायची आणि तो चाळामोळा झाला सर्व. त्यानंतर इथे कपडे वगैरे धुवून घेतले आणि ऊन आलेली आहे छान. आता ऊन दिसली की असं वाटते उन्हामध्ये बसावं. पण कुठे काय, आता कामं झाल्याशिवाय बसता येणार नाही.
आता लाईट अजूनही आलेली नाही आणि आता 11:30 झाले. त्यात मी आज केसाला मेहंदी लावली, तर काम हे थोडं लेटच होणार आहे. मेहंदी लावल्यानंतर अर्धा तास तरी वेळ असतो. मग म्हटलं चला आज पूर्ण इकडचं क्लीन करूया. तर ड्रम धुवून घेतला. ड्रममधलं पूर्ण पाणी आज संपवलं. कारण 10-12 दिवसातून एकदा तो ड्रम मी धुवून टाकते आणि सगळं तिथलं साफ केलं. कारण एकदा तरी आठवड्यातून तो उन्हात सुकत ठेवायला पाहिजे. पावसाळा असो, हिवाळा असो की उन्हाळा, आठवड्यातून एकदा तरी धुते. कधी-कधी 10-12 दिवस होतातही. आणि ड्रम उन्हामध्ये कमीत कमी 2 ते 3 तास सुकत ठेवते. आणि आज नळं पण येणार होते. म्हटलं धुवून तो वाळून जाईल तोपर्यंत. नळं संध्याकाळी 4ला येईल किंवा 5ला येईल. त्यानंतर सर्व कामे आटोपली. इकडे भांडे वगैरे लावून घेतले. मग भांडे लावता लावता लक्षात आलं की वांगं भाजायचं होतं. मग मध्येच मी भांडे लावणं ठेवलं आणि गॅसवर वांगं भाजायला ठेवलं. नंतर परत भांडे लावले. आधी 5 ते 10 मिनटं उन्हामध्ये बसली. आज काही जास्त वेळ बसली नाही. म्हटलं अजून स्वयंपाकाला लेट होईल, कारण आता बऱ्यापैकी वेळ झाला आणि लाईट अजूनही आलेली नाही. लाईटची वाट पाहता पाहता शेवटी गॅसवर पाणी गरम केलं. नाहीतर मग हीटरमध्ये कसं बऱ्यापैकी पाणी गरम होतं आणि गॅसवर पाहिजे तसं होत नाही. तर त्यात एक भांडं पाणी गरम करायचं, ते जास्त काही मोठं नाही, छोटंसंच आहे. त्यानंतर आज जिरा राईस करणार आहे. तर इथे थोडं तेल घातलं. त्यामध्ये जिरं आणि तेजपान, थोडं मीठ आणि तांदूळ आधीच धुवून ठेवलेले आहे. आता बऱ्याच दिवसांनी मी जिरा राईस करत आहे. सहसा साधाच करते, कारण कुकर लावायचा नव्हता. म्हटलं चला असा करूया. आणि एकीकडे वांगं शिजलेलं आहे. तर सॉरी, वांगं भाजून घेतलं. ते पण आता त्यातले सालं काढून घेतले आणि एकीकडे भात. सोबतच कणिक मळायची होती, तर ती पण बाजूला काढून घेते. आणि वेळ झालेला आहे. वेळ झाला की मग असं सुचत नाही. आणि मला आज करायचे होते कढी पकोडे, पण अजूनही लाईट आलेली नाही, कारण मी मिक्सरवरच दही बारीक करते आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट खलबत्त्यामध्ये पाहिजे तशी बारीक होत नाही. कढी पकोडे करायचे आहे म्हणून मी सकाळीच दही बोलावलं, पण लाईट आल्यानंतरच सगळं होईल. लाईट आली नाही तर ते राहून जाईल. आणि एखाद्या दिवशी आपण एखादा बेत ठरवला की नेमकं काही ना काही होतं. तर लाईटची तर अशी वाट पाहत आहे की एखाद्या पाहुण्यासारखी, की आत्ता येईल मग येईल, पण अजूनही पत्ता नाही. आणि इतका वेळ तर कधी जात नाही, बहुतेक कुठे काही काम असेल त्याच्यामुळे. तर इथे भात एकीकडे होत आलेला आहे आणि आता इथे वांग्याचं भरीत फोडणी घालायचं होतं. तर त्यासाठी लसूण बारीक कुटून घेतलं. तिथे कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, आणि टोमॅटो यामध्ये थोडा मी जास्त ॲड करते. त्यात आज मी बऱ्यापैकी कपडे धुतलेले आहे जास्त, कारण ती मुलीची योगा मॅट होती, परत बॅग होती. इतकी मातीने खराब होते, भरपूर अशी त्या ग्राउंडवर धूळ आहे आणि त्यावरच ती योगा मॅट टाकते. त्याच्यामुळे मग ते धुण्यामध्ये बराच वेळ गेला. तर असं 1-2 कामं जास्तची निघाले की आपल्याला थोडं लेट होतं. त्यानंतर मी इथे वांग्याच्या भरतामध्ये आता हिरवे मटार टाकणार आहे. म्हटलं चला मटार टाकूनही करूया, कशी वाटते तर पाहूया. आणि मला तसं भातामध्ये पण टाकायचे होते ते, पण मी काही त्यामध्ये ॲड केले नाही. आणि वांग्याच्या भरतामध्ये थोडे मटार ॲड केले आणि नंतर जे इथे भरीत वांगं बारीक केलेलं आहे त्यामध्येच मी कोथिंबीर ॲड केली. तर म्हटलं टमाटर तेलामध्ये छान मऊ होईपर्यंत तोपर्यंत कणिक गाळून घेऊया. आणि गॅसची फ्लेम आज जरा हाय ठेवली, म्हणजे लवकर लवकर होईल या याच्याने. आणि म्हटलं लाईट येईपर्यंत आपल्या ह्या 3 गोष्टी झाल्या, चपाती, वांग्याचं भरीत, भात, की मग कढी पकोडे करायला बरं. पण आता लाईट येते की नाही कोणास ठाऊक. तर त्यानंतर इथे भात पण होत आलेला आहे, एकीकडे भरीत झालेला आहे. आता कणिक मळून घेते आणि थोडासा अगदी राहिलेला चिवडा तो पण डब्यातून काढून घेतला, कारण डबा घासायचा होता. आता परत चिवडा करावा लागेल. कारण या डब्यामध्ये चिवडा काढून ठेवला की लगेच तो रोजचा संपून जातो आमच्याकडे. आणि त्यामुळे मग तो लवकर यावेळेस संपला. आणि मी जास्त काही करत नाही, अर्धा-अर्धा किलोचा करते. त्यानंतर चपात्या वगैरे आटोपल्या, पण लाईट आलेली नाही. आता कढी पकोडे करणं कॅन्सल. आता दुसरी भाजी कुठची करायची हाही प्रश्न होता. मग आता थोड्या तुरीच्या शेंगा होत्या, त्या निवडल्या मी, म्हणजे दाणे काढले त्याचे, आणि आता त्याचीच भाजी करणार आहे, दाण्याची भाजी. कारण भातासोबत तर काही ना काही पाहिजेच. त्यात मी वरण पण लावलेलं नाही. आणि असं होतं एखाद्या दिवशी आपण एखादा बेत ठरवला की काही ना काही होतंच. त्याच्यामुळे आज कढी पकोडे व्हायचेच नसतील तर ते कॅन्सलच झाले. म्हटलं जाऊ द्या, उद्या सकाळी करू. त्यानंतर इकडे शेंगाचे हे टरफल होते ते उचलायचे होते आणि ड्रम पण सुकलेला. म्हटलं तो तिकडे घेऊन जाऊया. आणि जिथे ड्रम ठेवते ती पण जागा सुकली छान. त्यानंतर इथे या साईडला ऊन होती म्हणून इथे मी वाटाण्याचे दाणे काढले. तर पसारा तो तसाच राहिलेला, तर ते सगळं झाडून घेतलं. आणि हे जे झाड इथे लावलेलं आहे ना, खूप छान आता वाढ होत आहे याची. तर असा माझा आजचा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ म्हणजे बघायला आवडेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर इथे सगळं हे टरफल उचलून घेतले आणि भाजीपाल्याच्या ह्या कचऱ्यामुळे लगेच कचरापेटी भरून जाते, म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये. त्यानंतर परत तुरीचे दाणे काढायला घेतले. थोडे राहिले होते, म्हटलं चला वेळ आहे काढून घेऊ. जेवण वगैरे आटोपलं आणि आता हे तुरीच्या शेंगाचे दाणे काढायचे होते. तर चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.